राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला मुख्यमंत्री भेट देणार आहेत। उद्या 11 वाजता नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला ते भेट देतील। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंशी फडणवीस चर्चा करणार आहेत। फडणवीसांच्या भेटीनंतर आता ओबीसी नेते आंदोलन मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घ्या, तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे साखळी उपोषण आहे त्या साखळी उपोषण स्थळाला भेट देणार आहे। 11 वाजता त्यांची ही भेट नियोजित आहे। या संदर्भातली माहिती भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिलेली आहे। आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी प्रमुख मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साखळी उपोषण स्थळी यावं आणि जो नवीन शासन आदेश काढला त्याबद्दलची स्पष्टता शासनाच्या वतीने सांगावी की ओबीसी समाजामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर होऊन जाईल। सोबतच इतरही मागण्या होत्या, म्हणजे एकतर मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या व्यतिरिक्त इतर 13 मागण्या होत्या। त्या सगळ्या मागण्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या 11 वाजता साखळी उपोषण स्थळी भेट देणार आहे। त्यामुळे जवळपास असं बोललं जातं की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आणि आश्वासनानंतर हे साखळी उपोषण संपण्याची शक्यता राहील। तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।